हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मोड आलेल्या ओल्या हरभऱ्याची बिलकुल तेल न वापरता खूप टेस्टी उसळ बनवू. इथे मी ओला हरभरा म्हणजेच टहाळ घेतलेला आहे. याला हऱ्याल बूटसुद्धा म्हणतात. या टहाळाचे म्हणजेच हरभऱ्याचे मी असे घाटे तोडून घेत आहे. हा हरभरा आता वाळू लागलेला आहे, त्यामुळे याचे घाटे काही पिवळसर झालेले आहेत, काही यामध्ये हिरवे घाटेसुद्धा आहेत. सगळे घाटे याचे तोडून घ्यायचे आहेत याप्रमाणे, म्हणजे आपल्याला याचे दाणे म्हणजे यातला हरभरा वेगळा करून घेता येईल. याप्रमाणे सगळे घाटे असे मी तोडून घेतलेले आहेत. आता हे घाटे आपण सोलून घेऊ आणि यातला हरभरा वेगळा करून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता या घाट्यांमध्ये काही हरभरा हिरवा आहे कोवळा आणि काही हरभरा पिवळा आहे, कारण हा हरभरा आता वाळू लागलेला आहे. सगळे घाटे सोलून यातला हरभरा असा वेगळा करून घेतलेला आहे. यामध्ये तुम्हाला काही पिवळसर दाणे दिसत आहेत आणि काही हिरवे कोवळे आहेत. हिरवे कोवळे दाणे तर खाण्यात गेले आणि जे पिवळसर दाणे होते ते मी 4-5 दिवस या डब्यात झाकून ठेवले होते. धुवून घ्यायचे नाहीत आधी, तसेच झाकून ठेवले होते. आणि रोज डबा उघडून पाहायचा दिवसातून एकदा तरी, आणि दाणे खालीवर करून घ्यायचे. याला असे मोड येतात. मस्त असे लांब लांब मोड आलेले आहेत, इथे तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये पाणी टाकून आपण हे मोड आलेले हरभरे जे आहेत ते धुवून घेऊ. एकदा धुवून घेतल्यानंतर आता हे हरभरे आपण कुकरमध्ये काढून घेऊ. याप्रमाणे चांगले हरभरे आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत. हे हरभरे तुम्ही असेच पण खाऊ शकता न शिजवता, खूप टेस्टी लागतात. पण मी आज याची शिजवून उसळ तयार करत आहे. कुकरमध्ये धुवून काढून घेतल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालायचं. पाणी खूप थोडं घालायचं, जास्त घालायचं नाही. चवीप्रमाणे मीठ घालायचं. यामध्ये 2 छोटे चमचे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे. आता यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊ आपण. आमचूर पावडर पण तुम्ही यामध्ये घालू शकता आणि चाट मसाला पण यात घातला तरीही चांगला लागतो. यामध्ये तिखट घातलेलं आहे चवीप्रमाणे. हे सगळं मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये 1 चमचा गुळाची पावडर घातलेली आहे. गुळाच्या ऐवजी यामध्ये तुम्ही साखर पण घालू शकता, आणि तुम्हाला जर का साखर किंवा गूळ आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालतं. आपण यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे, त्यामुळे थोडीशी साखर किंवा गूळ घातला म्हणजे याला खूप छान आंबट गोड टेस्ट येते. आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर थोडा थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढलेलं आहे. हे पहा, छान आपला हरभरा शिजलेला आहे. याप्रमाणे खूप टेस्टी आपली ही उसळ तयार झालेली आहे. ही उसळ आता आपण सर्व करून घेऊ. तुम्हाला दाखवते मी. असा चांगला मऊ हरभरा शिजवून घ्यायचा. हा मोड आलेला ओला हरभरा न शिजवता याची चाट पण तुम्ही करून घेऊ शकता. यामध्ये कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस, तिखट, मीठ, चाट मसाला घालून याची चाट पण मस्त लागते. पण आज मी उसळ तयार केलेली आहे. उसळ अशी सर्व करून घेतल्यानंतर यावर तुम्ही कांदा आणि कोथिंबीर पण घेऊ शकता आणि यात चाट मसाला पण घातला तरीही छान लागतो. याप्रमाणे अशी उसळ तुम्ही नक्की तयार करून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.